तर डिफेंड कमबॅक मोड मध्ये गोलंदाजी केली जाईल सध्या तरी बिनारपाडा संघाच्या माध्यमातून आणि जरूर हे काही सर्व आपल्याला पाहायचं या मॅच मध्ये। चला अंबेशिव संघ आपली फलंदाजी पाठवायचे आणि जरूर चला अंबेशिव संघ आपली फलंदाजी इंटर करायची लवकरात लवकर कारण भरपूर उशीर होत चाललाय आणि जरूर आपण पाहू शकता मैदानात मध्ये इथे ही महत्वाची लढत जिंकेल तो मात्र सेकंड राऊंडच्या लढतीमध्ये प्रवेश करणार आहे आणि कोण जिंकणार ते आपल्याला पाहायचं आणि असं इथून दोन सलामीवीर मैदानात मध्ये पाठवले जातात। एका साईडला पाहिलं तर फिल्डिंग करत असताना थेट बिनारपाडा संघ आपल्याला पाहायला मिळतो। दोन्ही संघाला अगदी या मॅचसाठी भरपूर साऱ्या अगदी शुभेच्छा असतील आणि थेट आपण मैदानात मध्ये पाहू शकता दोन धुरंधर अगदी हट्टेगुट्टी फलंदाज मात्र मैदानात मध्ये पाठवले जात आहेत आणि दोन पंच देखील आपण पाहू शकता विनायक सर असतील त्याचबरोबर आपण पाहू शकता या लेग पंचांच्या माध्यमातून सध्या तरी नक्कीच पाहायला गेलं तर आमचे रामदास दादा देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत। अगदी भरपूर चांगले अंपायर्स दोन्ही आपल्याला पाहायला मिळतील आणि जरूर दोन सलामीवीर मैदानात मध्ये इथे एंटर झालेले आहेत फलंदाजी करण्यासाठी अंबेशिव टीमच्या माध्यमातून। आणि जरूर इथे पाहायला मिळत आहेत दोन तगडी फलंदाज। एका साईडला पाहायला गेलं तर ओमकार आणि दुसऱ्या साईडला पाहायला गेलं तर मयूर हे दोन फलंदाज मैदानात मध्ये फलंदाजी करण्यासाठी पाठवलेले आहेत आणि चर्चा सध्या तरी गोलंदाजी करणाऱ्या बिनारपाडा क्रिकेट संघाच्या गोलंदाजीची देखील केली जाईल कारण पहिलं पॉवर प्ले असेल आणि त्या पहिल्या पॉवर प्ले मध्ये मात्र चुरसदार गोलंदाजी करावी लागेल आणि त्याच अनुषंगाने कोणता गोलंदाज इथे या पहिल्या षटकामध्ये पहिल्या स्पेल मध्ये सज्ज होईल तेजसला आपण पाहू शकता मैदानात मध्ये बॉलिंग ट्रॅक वरती इथे सज्ज होत असताना थेट बिनारपाडा क्रिकेट संघाच्या माध्यमातून बॉलिंग ट्रॅक वरती आणि यस आपण पाहू शकता या मैदानात मध्ये दोन फलंदाज मयूर सध्या तरी स्टॅकर एंडा खेळतोय आणि नॉस्टॅकर एंडवरती पाहायला गेलं तर ओमकार पाहायला मिळत आहेत। मॅचला सुरुवात केली जाईल थेट ग्रीन सिग्नल मॅच ऑन सामना ऑन आणि ही आजची निगेट ऑन मॅचला सुरुवात। पहिलाच बॉल प्रचंड गतीचा होता लेग साइडला पुश करायचं होतं शक्य झालं नाहीये परंतु बॉल जरूर पंचांनी इथे चेक केलंय लेग स्टिकच्या बाहेर आहे लेग स्टिक सोडलेली आहे आणि इथे मात्र अतिरिक्त धाव या धाफलकावरती मिळाली जाईल फलंदाजी करत असताना सध्या तरी अंबेशिव टीमला। महत्वाची मॅच आणि महत्वाचा खेळ देखील आपल्याला पाहायला मिळतो आहे। प्रचंड चांगल्या लेवलचा टप्पा इथे रिलीज झाला सध्या तरी गोलंदाज तेजसचा चांगला डॉट बॉल मैदानात मध्ये टाकलेला आहे। निश्चित मैदानात मध्ये पाहायला गेलं तर अगदी बॉलिंग करायची आहे सध्या तरी अगदी बिनारपाडा टीमला आणि बॅटिंग करायची आहे अंबेशिव टीमला त्यामुळे या सामन्यामध्ये कोण चांगला खेळ करेल ते देखील आपल्याला पाहायचं आहे। एका साइडला थेट गोलंदाजी करत असताना तेजसला आपण पाहताय आपल्या ऑन स्क्रीन वरती आणि एका साइडला बॅटिंग करत असताना ऑन स्टॅकर यांच्या विकेटला मयूर बॅटिंग करतोय मागे सरकून टच केलाय थेट फटका प्रॉपर थर्ड मॅन झोनला भेदत चाललाय सीमारेषेच्या बाहेर आणि मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी मयूरच्या बाडमधून मिळतील या बॉल्स वरती 4 मध्ये वसूल झालाय मैदानाच्या आतमध्ये धावा तर वसूल कराव्या लागतील कारण कुठेतरी सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये पाहायला गेले तर अगदी मागचा सामना आपण लो स्कोर पाहिला त्याच अनुषंगाने या बॅटल मध्ये मात्र कम से कम 40+ बनवण्याचं काम इथे नक्कीच अंबेशिव क्रिकेट संघ देखील करू शकतो आणि त्याच लेलचा खेळ आपल्याला पाहायला मिळेल दाफलकावरती एकूण आता थोडीशी अँगल चेंज झाला आणि तिकडे पंचांनी नक्कीच अगदी थर्ड अंपायरची मागणी केलेली आहे बॉडी बॅलन्स चेक केला जाईल गोलंदाजाचा वारंवार आपल्या समोर दाखवला जाईल हा गोलंदाजाचा अँगल जरूर आपण पाहू शकताय आणि निश्चित इथे या शेड्यूवरती 4 देखील आलेला आहे परंतु हा बॉल जर कुठेतरी अगदी पाहायला गेलं तर
बॅलन्स मोड मधून खराब असेल तर नक्कीच नो बॉलचा करार देखील येऊ शकतो आहे या चेंडूवरती, कारण स्पर्धा भरपूर महत्वाची आपल्याला पाहायला मिळते आहे आणि जरूर निर्णय देखील तितक्याच महत्वाचे आपल्याला पाहायला मिळतो आहे, कारण ब्रदर स्पोर्ट्स या .inच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा अगदी आपण लाईव्ह टेलिकास्ट पाहू शकता आणि वारंवार आपल्या समोर इथे रेफर केलं जात आहे यस नो चेंडू आहे की नाही ते मात्र इथे चेक केले जाईल आणि लगेच तिसरी पंच इथे वळतात की यस तिसऱ्या पंचाचा सिग्नल फेअर डिलिव्हरी सेफ झोन आपण पाल सेफ बॉल्स गोलंदाजांचा बॉडी बॅलन्स प्रॉपर मूड मध्ये होता आणि या चेंडूवरती फक्त 4 धावा मिळतात। दाफल कबड्डी आता थेट फलंदाजी करत असताना अगदी पाहायला गेलं तर अंबेशू टीम इथून 0 विकेटच्या नुकसानी 5 या दाफल कबड्डी पोहोचली जाते। 5 धावा दाफल कबड्डी इथे लागलेल्या आहेत मैदानाच्या मध्ये कुठेतरी आपण सर्वजण पाहू शकता एक जबरदस्त लढत या दोन टीमच्या माध्यमातून। गोलंदाज तयार, यावेळेला काय घडलंय भरपूर हाईट लेवलचा बॉल पंचांनी करार दिलाय, हाईट फॅक्टर भरपूर या चेंडूवरती सिग्नल नो बॉल बीमर चेंडू आणि त्यानंतर एक रन्स देखील इथे मिळालेली आहे तर या चेंडूवरती आता 2 धावा मिळतील आणि आता इथून फलंदाजाला मोका आणि त्या मोक्यावरती आता इथून एखादा चौका किंवा षटकार येईल का, कारण फ्री हिटची संधी मात्र कमी फलंदाजाला मिळत असते आणि ती संधी आता इथून प्राप्त झालेली आहे या फलंदाजाला। अगदी पाहायला गेले तर मैदानाच्या मध्ये गोलंदाज तेजस गोलंदाजी करतोय सध्या तरी अगदी निश्चितपणे भिनारपाडा क्रिकेट संघासाठी आणि जवळपास 7 धावा या दाफल कबड्डी ऍड झालेल्या आहेत। जरूर 7 धावा दाफल कबड्डी आपण सर्वजण पाहू शकता आणि फ्री हिट 6 चेंडू इथे काय घडलाय चुकी झाली, चुकीला माफी नाही, बॉल आता थर्डमॅन क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल झाला 2 साठी पुकार डायरेक्ट हिट क्लोज, काय होईल हे मात्र नक्कीच इथे थोडाच वेळात कळेल। यस अगदी पाहायला गेले तर थर्ड अंपायरची मागणी इथे पंचांच्या माध्यमातून केली जाईल। तिसऱ्या पंचांचा सिग्नल इथे केलेला आहे यस तरी ते चेक केलं जात आहे। आपण मैदानाच्या मध्ये जरूर पाहू शकताय महत्वाचा सामना आहे आणि दोन्ही संघाला मात्र निर्णय हा मात्र ठोकम ठोक रीतीचा हवाय आणि त्यासाठीच तिसरे पंच निश्चित इथे कळवले गेलेले आहेत। दूध का दूध और पाणी का पाणी इथे नक्कीच केलं जाईल आणि लगेच निर्णय आपल्या समवेत जोडला जाईल, दाखवला जाईल। डायरेक्ट हिट तर जरूर झाला पण तो फलंदाज पोहोचला आहे की नाही ते आपल्याला इथून पाहायचं आहे आणि असं इथे चेक केलं जात आहे। आणि बहुतेक तिसऱ्या पंचाचा सिग्नल इथे थोड्याच वेळात येईल। यस तिसऱ्या पंचाचा सिग्नल फलंदाज सेफ असेल, कारण सर्वप्रथम फलंदाज मात्र अँगल मध्ये जी आपण निश्चित रेषा पाहत आहे ती क्रॉस करतात, पण या चेंडूवरती वाईड बॉल आहे का यस अतिरिक्त प्लस 2 धावा या चेंडूवरती आता मिळतील सध्या तरी एक्झॅक्ट 3 रन्स। तेजसची गोलंदाजी मागणी ठरतीये, हुक शॉट हाफ ट्रॅकर वसूल झालाय, बॅकवर्ड स्वेलेक फिल्डर आलेत आणि ते बॉल अखेरीस पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये अडवला जातो आहे। काय मेहनत घेतली, काय जिद्द ठेवली या चेंडूवरती, बॉल अडवायचा आहे आणि तो चेंडू आता अखेरीस अडवला गेला। या चेंडूवरती बघता बघता मैदानाच्या आतमध्ये दोन्ही फलंदाज कॉलिंग नुसार रनिंग करतायत आणि जरूर पण या चेंडूवरती 2 धावा आहेत का 3 यस 3 धावा मिळालेल्या तर दाफल कबड्डी आपण पाहू शकता या फलंदाजी करणारा अंबेशू संघ थेट अगदी आताच घडीला निश्चित 13 या आकड्यावरती पोहोचलेला आहे। इथे टाकले हा चेंडू पुन्हा एकदा फ्लिक केला जात आहे, मिड विकेट आहे बॉल वरती। या चेंडूवरती मात्र आताच घडीला नक्कीच सेन्सिबल लेवलचं क्रिकेट मात्र आपल्याला दाखवलं जात आहे। सेन्सिबल मोमेंटोचं क्रिकेट इथे मैदानाच्या मध्ये आपण सर्वजण पाहू शकतात आणि सध्या तरी मयूर नावाचा फलंदाज मात्र मैदानाच्या मध्ये फलंदाजी करतोय, ज्याचं भरपूर मोठं योगदान आपल्याला पाहायला मिळतं नक्कीच या दाफल कबड्डी लागलेला। आणि टोटल वरती मात्र एक चांगली शैली मिस टायमिंग, ओहो 38 सर्कलच्या आतमध्ये मात्र झेल हातातून मात्र निसटला गेलाय, कुठेतरी कॅच हवेमध्ये होती परंतु ती कॅच लपकता आली नाहीये या फिल्डरला। अखेरीच्या चेंडूवरती आता आपण पाहू शकता या
अगदी एक सिंगल सहजपणाने मिळालेली आहे. धाफलक पुढे सरकले. टोटल वरती आतापर्यंत आपण पाहू शकता 16 धाबा मात्र बघता बघता प्राप्त झालेले आहेत. सलामीचे 2 फलंदाज मात्र मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ करत असताना आपण सर्वजण पाहू शकताय. स्ट्राईक थोडीशी चेंज झाली. ओमकार मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. इथे टाकलेले यॉर्कर यस लेग बी फोर साठी आफिल होत होती. गोलंदाज तेजस्वी परंतु आफिल मध्ये नक्कीच पाहायला गेले तर बॉल स्टिकला क्रॉस होता आणि यस एक्झॅक्ट या शेड्यूलवरती आपण पाहू शकता या अगदी एक लेग बायची सिंगल मिळते आहे आणि बघता बघता पंच म्हणतात की पहिलं पॉवर प्ले इथे संपलेलं आहे. गोलंदाज तेजसनं खर्च केल्यात पहिल्या षटकामध्ये 17 आणि कोणत्या प्रकारची सफलता मिळाली नाहीये. त्यामुळे आता चर्चा फक्त आणि फक्त अंबिशू क्रिकेट संघाचे केले जाईल या सामन्यामध्ये. कारण जे 2 सलामीचे फलंदाज आपण पाहू शकता ते तशाच्या तसे मैदानाच्या मध्ये बॅटिंग करतायत आणि 17 वरती धावफलक पोहोचलाय. त्यामुळे इथून ही जर सरासरी राहिली तर भरपूर भलं मोठं टार्गेट या धावफलकावरती बनू शकेल अंबिशू क्रिकेट संघाचा. कारण 4 ओव्हरची मॅच आहे आणि 4 ओव्हरच्या मॅच मध्ये कम से कम अगदी चांगलं बाटल बनवण्यासाठी 50+ धाबा बनवण्याचा प्रयत्न नक्कीच केला जातोय अंबिशू टीमच्या माध्यमातून. कारण पहिल्या षटकामध्ये 17 मिळालेले आहेत त्यामुळे थोडासा खतरा प्राप्त झाला इथून बिनारपाडा क्रिकेट संघाला. कारण तेजस भरपूर मागण्या ठरलाय त्यामुळे आता येणाऱ्या गोलंदाजाला कमबॅक करावा लागेल आणि कमबॅक कसा करावा लागेल त्यासाठी विकेट येणं फार महत्वाचे. आपण पाहू शकता गोलंदाज सज्ज झालेत दुसऱ्या स्मेल मध्ये. इथे टाकलेला बॉल लेग स्टिकला सोडतोय. पंच वळतील. विनायक गोरेसर इथून वळत आहेत आउटसाइड द लेग सम. अतिरिक्त रन इथून खर्च केले जाते. सध्या तरी गुरु हा गोलंदाज मैदानाच्या मध्ये बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाजी टाकतोय. सध्या तरी बिनारपाडा टीम साठी 18 वरती बॅटल टच आता पोहोचला जाईल. कमालीचं क्रिकेट इथे दाखवलं जात आहे. मिस्टामिंग झालं. मिस्टामिंग फटका हवेमध्ये आणि हवेमध्ये थेट पाहायला गेले तर इंटर झालाय. यस झेल खाली हा विकेट कीपर आणि सामन्यामध्ये परतीचा प्रवास. पहिला धक्का पहिला विकेट मिळालाय सध्या तरी बिनारपाडा टीमला. धक्का फलंदाज ओमकार बाद. अगदी तगडा फलंदाज होता. मजबूत फलंदाज होता परंतु कुठेतरी बॅटच्या टोचला संपर्क झाला आणि जिथे झेल हवेमध्ये गेला तिथेच मात्र या फलंदाजाने आशा सोडली. कारण त्याला सुद्धा माहित होता हा विकेट कीपर भरपूर चांगला खेळाडू आहे आणि त्याच्याकडनं अशी चुकी होणार नाही आहे. आणि या मॅच मध्ये मात्र मोमेंटोचा एक टर्निंग पॉइंट या बॅटल मध्ये मात्र बिनारपाडा क्रिकेट संघाला मिळाला. विकेट जो दबाव बनवायचा होता तो दबाव आता बनवला जाईल. 18 वरती पहिली विकेट डाऊन झाली मैदानाच्या मध्ये. आता नवीन फलंदाज आपण पाहू शकाल आकाश इथून इंटर झालेत फलंदाजी करण्यासाठी. आकाशला पाठवले जात आहे मैदानाच्या मध्ये फटकेबाजी करण्यासाठी. यस मिडल ऑर्डरच्या झोन मधून त्याला पाठवलेला आणि इथून मिडल टच कामगिरी केली जाईल का. ओहो इथे हा चेंडू यस लेग बी फोर साठी आफिल परंतु आफिल पंचांनी पुन्हा एकदा फेटाळलेली आहे. एक्झॅक्ट आपण पाहू शकता या चेंडूवरती यस निश्चितपणाने अगदी एक लेग बायची सिंगल मिळालेली आणि बॉलिंग करणाऱ्या टीमच्या माध्यमातून यस थर्ड अंपायरची मागणी. लेग बी फोर साठी DRS घेतलेला आहे. जरूर या चेंडूवरती काय घडेल ते आपल्याला पाहायचं आहे. कारण फलंदाजांनी फर्स्ट सिग्नल नॉट आउटचा दिलाय आणि इथून बॉलिंग अटॅक करणाऱ्या टीमच्या माध्यमातून तिसरी पंच निवडलेले आहेत आणि ती नक्कीच पंचांनी इथे सिग्नल दिलाय की रिव्ह्यू नसेल आणि या इथून या चेंडूवरती एकच सिंगल लेग बायची भेटलेली. फटका प्रॉपर मिड विकेट. फिल्डर मौजूद आणि सामन्यामध्ये खेळ खलास. कारण मयूरला परतावा लागेल. पकडलाय मिड विकेटला. हा जबरदस्त झेल आणि बॅक टू दी डगआउट. मयूर भरपूर स्वप्न घेऊन हा फलंदाज आज रात्रीमध्ये उतरला होता परंतु रात्रीमध्ये उतरल्यानंतर त्याला खेळपट्टीवरती समजलंय की रात्रीचं क्रिकेट फार वेगळं असतं. थंडीचा माहोल आणि मॅच मध्ये आता पाहिलं गेलं तर नक्कीच हा झेल अगदी भरपूर
सर्व काही तुम्हाला सांगून जाईल या मॅच मध्ये। एका क्षणाला एका मात्र काळाला सामना बदलला जाईल। सुरुवातीला आपण शिक्का पाहत होता उमटत असताना सध्या तरी या अँबिशिव्ह टीमचा, परंतु त्यानंतर आता हे 2 विकेट येत आहेत, त्यामुळे आता शिक्का थोडासा मात्र पाहायला गेले तर भिनारपाडा क्रिकेट संघाचाही बाजूने जाईल। हे मात्र आता सगळीला आपण सर्वजण पाहू शकतायत। यस 19 वरती 2 बॅटर बाद झालेत आणि थोडा आता पुढे एकदा नरेश 0 वरती पाठवलेले फटकेबाजी करण्यासाठी होतील का या मॅच मध्ये महत्वाचे फलंदाज, कारण संघ थोडासा बाडपाच्या मध्ये गेलेला आहे आणि पुन्हा संघाला सावरावं लागेल। सावरण्याची क्षमता मात्र जरूर या फलंदाजाकडे राहील। इथे टाकलेले यारकर यस आफिल, परंतु आफिल मध्ये हवा तसा उत्साह नाही। पुढे एकदा पंचांनी आफिलला फेटाळून दिलेली आहे। वारंवार मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकता जिथे डॉट बॉल येतो तिथे मात्र लेग बी फोर साठी आफिल, कारण स्पर्धेमध्ये लेग बी फोर ची विकेट देखील आपल्याला पाहायला मिळते आणि त्याच अनुषंगाने जितका आफिल तितका पंचांवरती दबाव पडतो, पंच देखील तितके तटस्थ आपल्याला पाहायला मिळतील, ज्यांनी भरपूर अगदी आपल्या वयामध्ये क्रिकेट गाजवलेलं आहे। विनायक सर आणि बाचीकडा लीडिंग एज प्रॉपर विकेट कीपरचं टेकन आणि सामन्यामध्ये अजून एक विकेट डाऊन होत असताना अँबिशिव्ह टीमची फलंदाज आकाश। सामना होता कुठे आणि चाललाय कुठे, कारण एका क्षणाला एका मुवमेंटला मात्र टर्निंग पॉइंटच्या विकेट्स मात्र इथे मिळाल्या जात आहेत आणि आता पुढे एकदा आकाशला परतावा लागलाय। फार मोठ्या उमेदीने उतरला होता फलंदाज, परंतु बॅटची कडा पडल्यानंतर कमी हाईटचा बॉल आणि तिथे फलंदाज कुठेतरी वाकून खेळण्याचा प्रयत्न करत होता, परंतु वाकून खेळण्याचा प्रयत्न थोडासा चुकीचा राहिला आणि बॅटच्या आतल्या झोनला संपर्क झाला आणि विकेट 3 विकेट 20 वरती बॅटिंग करत असताना सध्या तरी अँबिशिव्ह टीम इथून साक्रिफाईस करते। गोलंदाज तयार, परफेक्ट आफिल, इथे काय घडलंय बॉल आता परफेक्ट झोन मध्ये आणि यस फलंदाज होतील बाद। आता सगळीला अजून एक धक्का, जरूर अजून एक धक्का मात्र सॅक्रिफाईस होईल इथून फलंदाजी करणाऱ्या अँबिशिव्ह टीमचा। चर्चा आता या सामन्याची आणि या खेळाची, कारण हा चेंडू आपण पाहू शकता जरूर फलंदाजाच्या समोर होता, अगदी कमी गतीने बॉल बॉडीवरती संपर्क झाला आणि तिकडे बघता बघता स्टिकचा वेध घेतला या चेंडूना आणि यस क्लीन बोल्ड, एक महत्वाचा गडी मात्र इथून गारज झालाय फलंदाजी करत असताना अँबिशिव्ह टीमचा। गुरुला आपण पाहत होता दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी टाकत असताना आणि या गुरुनं मात्र अवेलेबल भरपूर मोठं कमबॅक मात्र आपल्या टीमला करून दिला। 4 विकेट आणि परिस्थिती आता 20 वरती गंभीर काळामध्ये जाती अँबिशिव्ह टीमची, कारण 4 विकेट आता त्यांनी गमावलेत फलंदाजी करत असताना आणि सामन्यामध्ये आता शिल्लक षटकं राहिलेली आहेत सध्या तरी फक्त 2 षटकं शिल्लक राहिलेली आहेत। 2 षटकांमध्ये किती धावा येतील आणि किती धावांपर्यंत मजल गाठली जाईल बॅटिंग करत असताना अँबिशिव्ह टीमची, ते देखील आपल्याला पाहायचं आहे, कारण स्पर्धा आपण फक्त आणि फक्त एकच पाहू शकताय। साहिल प्रतिष्ठान चषक 2024 मागील वर्षी या स्पर्धेमध्ये पाहायला गेले तर अगदी या डिफेंडिंग चॅम्पियन अगदी पठार सापेवाडी संघ राहिला होता आणि या अगदी पाहायला गेले तर आता सगळ्याला यस दुसरं पर्व या स्पर्धेचं आणि या स्पर्धेमध्ये डिफेंडिंग चॅम्पियन या दुसऱ्या पर्वामध्ये कोण राहील ते देखील आपल्याला शोधायचं, परंतु आजची दुसरी रजनी कोण गाजवणार ते आपल्याला पाहायचं आहे आणि जरूर आज भली मोठी संघ मात्र या स्पर्धेमध्ये खेळत असताना पाहायला मिळत आहेत। अनेक संघ आज गावाची चर्चा मात्र फोडत असताना आपण पाहिलेले आहेत आणि याही मॅच मध्ये आपण पाहू शकताय 2 गावाचे शिक्के मात्र मैदानाच्या मध्ये लढत असताना एका साइडने थेट भिनारपाडा, एका साइडने थेट अँबिशिव्ह, कोण या मॅच मध्ये चांगला खेळ करेल आणि या सेकंड राऊंडच्या लढतीमध्ये प्रवेश मिळवेल। जवळपास 2 षटकं संपलीत, किरण सज्ज झाली तिसऱ्या स्पेलमध्ये बॉलिंग ट्रॅक वरती इथून भिनारपाडा क्रिकेट संघाच्या माध्यमातून आणि स्ट्रायकरला नरेश मात्र बॅटिंग करतोय। 1 बॉल 1 त्यांनी बनवलेली आहे। इथे टाकलेला लोवर फुल टॉस, डेड सर्कल फिल्डर होते तैनात, परंतु कुठेतरी घाई झाली आणि घाईमध्ये एक सिंगल मात्र इथे निश्चित कन्वर्ट केले जाईल।
एक धाव या स्पर्धेमध्ये फार महत्वाचे आपण पाहू शकता, कारण कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आणि यास एक सिंगल 21 धावा दाफल कबड्डी 21 धावा दाफल कबड्डी ऍड झालेल्या फिल्डिंग मध्ये पाहायला गेलं तर नक्कीच अगदी जबरदस्त फिल्डिंग सेट झालेली आहे मैदानाच्या मध्ये. सध्या तरी बिनारपाडा क्रिकेट संघाची अगदी एक कबर आपल्याला पाहायला मिळतोय, मिड ऑफ पाहायला मिळतोय, लॉंग ऑन पाहायला मिळतोय, मिड विकेट पाहायला मिळतोय, एक बॅकवर्ड स्वर्लेग पाहायला मिळतोय आणि 38 सर्कलच्या आतमध्ये पाहायला गेलं तर कव्हर पॉइंट, त्यानंतर एक्सा कव्हर, त्यानंतर बॅकवर्ड स्वर्लेग आणि थोडासा पाहायला गेलं तर अगदी समोर यस मिड ऑफच्या झोनला एक फिल्डर 38 सर्कलच्या आतमध्ये आणि एक विकेट कीपर, एक गोलंदाज. तिसरा षटक आपण पाहू शकाल. किरण तयार झाले, समोर टाकलेला बॉल चाबूक, गोळीबार प्रॉपर समोर, सेफ फटका, बॅक टू दी बॉलर झोन. चेंडू कव्हर झालाय 4 धाबांसाठी. या फटक्यांची अत्यंत गरज आहे, कारण संकट निर्माण झाली आणि त्या संकटांवरती इथून भरपूर गतीने मात्र मात करायची आहे बॅटिंग करणाऱ्या आंबेशू टीमला. आणि हा जबरदस्त टोला भरपूर चांगला धावा वसूल करणारा हा चौकार. आणि आता बघता बघता दाफल कबड्डी थेट 25-25 इथून ऍड झाल्या त्या दाफल कबड्डी. 25 धावा लागलेल्या आहेत मैदानाच्या मध्ये. अजून देखील अगदी प्रयत्न मेहनत दाखवली जाते या आंबेशू टीमच्या माध्यमातून. जरी विकेट्स गेल्या तरी सुद्धा काय झालं, आमच्याकडे खेळ आहे आणि तो खेळ आज आम्हाला आजच्या रात्रीमध्ये दाखवायचा आहे. आज हरलो तरी चालेल, पण तो आयुष्यामध्ये आजच्या रात्रीमध्ये मात्र खेळ हा मात्र मोठाच करेल, हीच मात्र स्वप्न, हीच मात्र उमेद आपल्याला पाहायला मिळतात. आणि यासाठी एक सिंगल मात्र नक्कीच मिळालेली आहे. स्ट्राईक थोडीशी बदलली जाईल. साकरीला नरेश नावाचा फलंदाज मैदानाच्या मध्ये बॅटिंग करतोय. अगदी या शरीरयष्टी पाहायला गेले तर भरपूर मजबूत आहे आणि मजबूत फलंदाज इथून मजबूत फटके खेचेल का या डाबामध्ये. लोवर फुल टॉस परफेक्ट यॉर्कर चॉप केला. 38 सर्कल कव्हर पॉइंटला फिल्डर मात्र चांगली फिल्डिंग करतात आणि या चेंडूवरती फक्त एकच सिंगल. चांगली रनिंग बिटवीन द विकेट इथून दाखवली जाते. सामन्यामध्ये अगदी जितक्या धाबा हव्या आहेत तितक्या धाबा जोडल्या जातात आंबेशू टीमच्या माध्यमातून. आणि ज्या 4 विकेट गेल्या त्यानुसार दबाव देखील बनलाय या सामन्यामध्ये. आणि जरूर इथून तोच दबाव हटवण्याचा प्रयत्न हे दोन्ही फलंदाज करतायत. किरण सज्ज बॉलिंग ट्रॅकवरती, शॉर्ट पिच बॉल, जागा बनवली, रूम बनवलाय आणि खेचून मारलाय ताकद आणि नजाकत. बॅकवर्ड स्क्वेअर लेग, प्रॉपर हुक शॉट, बॉल निघून चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. येथे या चेंडूवरती षटकाराची मोहोर. षटकार डोक्यामध्ये उडवेल आणि यस मन बनवलं, जागा बनवली आणि जागेमध्ये मात्र खुल्याम ठोकला हा षटकार. आणि यस आता दाफलकाचा वेग पुन्हा एकदा चेंज होईल. 33 धावा दाफलकावरती बिल्डअप झाल्यात आणि विनंती राहील ज्या ज्या संघाने पहिली फेरी जिंकलेली आहे त्या त्या टीमच्या कर्णधाराला की आपण इकडे रिपोर्ट करायचं, कारण इथे लॉस केले जातील. 4 विकेट 33 धावा मैदानाच्या आतमध्ये. अगदी विजय नावाचा फलंदाज मात्र डाबाला आंबेशू क्रिकेट संघासाठी बनवतो आहे, कारण आंबेशू संघाचाही खेळ फार वेगळा आहे आणि समोर बिनारपाडा संघ देखील वेगळ्या ले मध्ये पाहायला मिळतोय. बाटची वरची कडा आणि यस सेलिब्रेशन मुवमेंट आपण पाहू शकता मैदानाच्या आतमध्ये. विकेट डाऊन बॅटिंग करत असताना आंबेशू टीमचा थेट विजय. 5वा धक्का. निश्चित मैदानाच्या आतमध्ये मात्र थेट कुठेतरी फलंदाज थोडीशी नाराज असतील, कारण ज्यावेळेला संघासाठी अडचणीमधनं काम करायचं होतं त्या कामामध्ये मात्र अपयश भेटला आणि सामन्यामध्ये देखील अपयश भेटला. बघता बघता 5 विकेट 33 धावा दाफलकावरती लागलेल्या आहेत आणि या सामन्यामध्ये आतापर्यंत पाहायला गेले तर 3 षटकांचा खेळ वाजवी समाप्त झाला. अजून 1 षटक शिल्लक आहे आणि या एका षटकामध्ये किती रन्स येतील ते आपल्याला पाहायचं आहे. आणि लॉस केले जात आहेत. अगदी ज्या ज्या टीमने पहिली फेरी जिंकलेली आहे त्या टीमच्या कॅप्टनला कळकळीची विनंती राहील आपण व्यासपीठाच्या दिशेने यायचं आहे, कारण लॉस केले जात आहेत. एव्ही क्रिकेट संघाचा कर्णधार आणि
SP11 वांगणी संघाचा कर्णधार आणि थेट ब्रदर स्पोर्ट्स चिखलोली ठाकूरपाडा संघाचा कर्णधार आणि मयूर ग्रुप बदलापूर संघाचा कर्णधार। आणि या मैदानाच्या आतमध्ये जी चालू मॅच आपण पाहताय त्यामध्ये एक चिठ्ठी राहील विजय संघ। अशा पद्धतीने अगदी 5 चिठ्ठ्या असतील आणि त्या 5 चिठ्ठ्यांच्या माध्यमातून इथे लकी डॉल अगदी लॉस केले जात आहेत आणि प्रत्येक टीमच्या कॅप्टनला इकडे कळकळीची विनंती असेल की रिपोर्ट करायचा आहे। 5 विकेट 33 3 षटक कंप्लीट। मैदानाच्या आतमध्ये इनाट नंबर 4 ची गोलंदाजी टाकण्यासाठी इथून दाखल होईल। गोलंदाज सध्या तरी ऋषी दाखल झाला। ऋषीला आपण पाहू शकता मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत असताना साबडामध्ये सध्या तरी धावा भरपूर खर्च झाल्यात। गोलंदाजी करत असताना बिनारपाडा टीमच्या माध्यमातून कमबॅक होणं फार अवेलेबल गरजेचं असेल आणि त्याच पद्धतीने शेवटचं षटक म्हटल्यावरती हाणामारी करणं फार इम्पॉर्टंट। इथून बॅटिंग करत असताना टीम पाहायला गेले तर निश्चित आपण पाहू शकता आंबेशू टीमला आणि जरूर साखरेला नरेश नावाचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये खेळतो आहे। जोपर्यंत नरेश असतील तोपर्यंत मात्र मैदानाच्या आतमध्ये बॅटल चांगलं बनवलं जाईल आणि जरूर ऑर्गनाइज कमिटीच्या माध्यमातून इथून डिसिजन येतोय की लकी ड्रॉ मध्ये पहिली चिठ्ठी जी उचलली जाईल त्या टीमला बाय मिळेल। तो संघ थेट पाहायला गेलं तर तिसऱ्या फेरीमध्ये इंटर होणार आहे आणि 2 संघ राहतील। त्या 2 संघात अगदी 4 संघ राहतील। त्या 4 संघाच्या माध्यमातून 2 सामने आपल्याला पाहायला मिळतील। सेकंड राऊंडची पहिली मॅच आणि थेट सेकंड राऊंडची दुसरी मॅच अशा 2 लढती आपल्याला पाहायला मिळतात आणि मैदानाच्या आतमध्ये चालू मॅच फार दमदार। लोवर फुल टॉप फ्लिक केला मिड विकेट बॉल वरती फेकी झालेली आहे थेट विकेट कीपर साइडला आणि या संडूवरती मात्र 1 रन्स आणि 1 विकेट मात्र इथून गमावली जाईल फलंदाजी करणाऱ्या आंबेशू टीमच्या माध्यमातून। पुन्हा एकदा कॉलिंग असेल अगदी एव्ही क्रिकेट संघाचे कर्णधार त्याचबरोबर SP11 वांगणी संघाचे कर्णधार मयूर ग्रुप बदलापूर संघाचे कर्णधार आणि ब्रदर स्पोर्ट्स चिखलोली ठाकूरपाडा संघाचे कर्णधार आपण रिपोर्ट करायचं मित्रांनो कारण लकी ड्रॉ केले जातोय आणि मैदानाच्या आतमध्ये चालू मॅच दोन्ही टीमचे 12th मॅन आमच्याकडे आहेत तर या 5 टीमच्या माध्यमातून लकी ड्रॉ इथे केला जाईल। आणि जरूर मैदानाच्या आतमध्ये एक मोठा विकेट गमावलेला सध्या तरी विकेट कुठेतरी नरेश हा फलंदाज मात्र विकेट वरती बॅटिंग करतो अजून देखील। इथे अडकलेला बॉल आखूड पट्ट्याचा होता गती भरपूर होती। या चेंडूला फ्लिक केलं जातं आपण पाहू शकता लॉंगॉरला फिल्डिंग अगदी जबरदस्त घडली परंतु बॉलर इनला थ्रो केला तोपर्यंत या चेंडूवरती आता यस 2 धावा मात्र सहजपणामध्ये घेतलेल्या आहेत। जरूर एक धाव या धाफलकावरती जोडली जाते। कुठेतरी आक्रमण करण्याचा प्रयत्न मेहनतीने दाखवला जातो परंतु ते आक्रमण मात्र इथे होत नाहीये। ऋषीला आपण पाल गोलंदाजी टाकत असताना सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये 4थ्या षटकामध्ये आणि नरेश मात्र मैदानाच्या आतमध्ये मोठ्या उमेदीने मात्र बॅटिंग करतोय। इथे टाकलेला हा चेंडू पडल्यानंतर नॅचरल कटर चांगला बाउन्स आणि यस डेफिनेटली टच मध्ये टाकला। इथे सक्सेसफुल डॉट बॉल। सामन्यामध्ये चाललंय काय हे आपल्याला पाहायचं आहे आणि जरूर या सामन्यामध्ये फार वेगळी शैली आणि या लकी ड्रॉ केली जाते आणि या सर्वप्रथम पहिली चिठ्ठी उचललेली आहे आणि चालू मॅच आपण पाहिलं इथून या मॅच मध्ये जिंकणार आहे त्या टीमला बाय मिळालेली आहे। तो संघ तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश घेणाऱ्या आणि 4 संघ बाकी राहिले त्या 4 टीमच्या माध्यमातून 2 सामने आपल्याला महत्त्वाचे पाहायला मिळतील। जरूर आत्ताच्या घडीला मात्र थेट शेवटचा षटक अगदी बिनारपाडा संघाचं आपल्याला शिल्लक पाहायला मिळत आहे आणि पहिलीच मॅच आपण पाहू शकणार आहोत। SP11 वांगणी आणि त्यांच्या विरोधात थेट मयूर ग्रुप बदलापूर या 2 टीमच्या माध्यमातून असेल आणि या लगेच इथे टॉस देखील केला जातोय आणि सेकंड मॅच सेकंड राऊंडची आपण पाहणार आहोत थेट चिखलोली ठाकूरपाडा आणि एव्ही बॉईज या 2 संघाच्या माध्यमातून।
यस अगदी पाहायला गेलं तर एक सिंगल देखील मिळालेली आहे. 37 धावा दापालकावरती पोहोचल्यात आंबेशिव टीमच्या टोटल वरती. आणि जरूर ऋषीचं हे षटक आपल्याला पाहायला मिळतं. सध्या तरी मैदानात मध्ये बिनारपाडा क्रिकेट संघाच्या माध्यमातून टॉस झाला आणि SP11 वांगणी संघाने मात्र टॉस जिंकला. डिसिजन थोडासा पेंडिंग आपल्याला पाहायला मिळेल. चला स्पीडअप द्या असे मासला मैदानात मध्ये दोन्ही संघाला विनंती असेल कारण वेळ तितकाच महत्वाचा असेल. इथे टाकला हा चेंडू हुक शॉट मिस टायमिंग फटका फसला मिड ऑफ चुका करतोय आणि बॉल होता नॉलिंग नो डुलिंग निघून जातोय मिड ऑफ क्षेत्राला पार करत 4 धाबा. आणि डाबामध्ये फलंदाजी करत असताना आंबेशिव टीम 6 विकेट 41 इथे या दाफलकावरती सेट केलेल्या आहेत. आणि मॅच मध्ये चेसिंग करत असताना आपण पाहणार आहोत बिनारपाडा टीमला 4 षटकामध्ये 42 धाबांना. आणि जरूर आता इथून आपण पाहू शकता गोलंदाजी करत असताना सध्या तरी आंबेशिव संघाला अगदी पाहायला गेले तर अगदी सुरुवातीला मात्र थेट फलंदाजी त्यांनी केलेली आहे. आणि फलंदाजीमध्ये थेट 41 त्यांनी बनवलेले आहेत आणि 42 धावांचे टार्गेट आव्हान मात्र इथे सेट झालेले आहे. सध्या तरी पाहायला गेले तर अगदी निश्चित बिनारपाडा क्रिकेट संघासमोर आणि यस बिनारपाडा टीम इथून मात्र आता या सामन्यामध्ये 42 धावांचा पाठलाग करत असताना पाहायला मिळेल. चला बिनारपाडा टीम आपली फलंदाजी इंटर करायची आहे कारण वेळ तितकाच महत्वाचा आहे. अजून देखील आपल्याला सेकंड राऊंडच्या भरपूर मॅचेस कव्हर्स करायच्या आहेत त्यामुळे स्पीडअप द्यायचा आहे. आणि निश्चित इथून 24 चेंडू 42 धावा चेसिंग करत असताना बिनारपाडा टीम. आणि जरूर विनंती असेल आमची धीरज दादा निरगुडा आणि त्याचबरोबर आमची योगेश दादा पारदी यांना की आपण थेट व्यासपीठाच्या दिशेने यायचं आहे. आणि थेट 2 सलामीवीर मैदानात मध्ये इथून इंटर केले जातील बॅटिंग करण्यासाठी. सध्या तरी बिनारपाडा टीमच्या माध्यमातून टार्गेट सज्ज 42 धावा 24 चेंडू आणि मैदानात मध्ये पाठवलेले आहेत 2 फलंदाज ताकदवर आपल्याला पाहायला मिळतील. सध्या तरी अगदी धुरंधर लेवलचं क्रिकेट करण्यासाठी 4 षटकामध्ये 42 चेसिंग करायचे आहेत आणि त्या चेसिंग साठी मात्र 2 महत्वाचे हुकमी एक्के मात्र मैदानात मध्ये इंटर केलेले आहेत. आणि जरूर आपण पाहू शकता विजय आणि किरण हे 2 फलंदाज मैदानात मध्ये फलंदाजी करण्यासाठी पाठवलेले आहेत. आणि बॉलिंग ट्रॅक वरती ते अगदी आपण पाहू शकता तेजस या गोलंदाजाला तेजस मैदानात मध्ये गोलंदाजी मार्क वरती तयार झाला. पहिलं पॉवर प्ले आणि यस पॉवर प्ले मध्ये मात्र थेट स्ट्राईक
जॅकरिनला विजय इथून पाहायला मिळतील. मॅचला सुरुवात 4 षटक 42 धावा कोण जिंकणार हे आपल्याला पाहायचं या लढतीमध्ये. इथं टाकलेला हा चेंडू आफिल पहिल्याच बॉलवरती आफिल दमदार होती पण थेट जागेवरती तंबू मध्ये राहिलेत. एक्झॅक्ट डॉट बॉल लगेच इथे दाखवला जातो आहे. यस हा ऍक्शन रिप्ले कुठेतरी पाहायला गेलं तर पडल्यानंतर बाउन्स बेटला कट करायचं होतं. लेट कट थर्डमॅन झोनला शक्य झालं नाही. या शेड्यूलवरती यस समथिंग लेवलचा टप्पा पाहायला भेटतोय. डॉट बॉल निर्धाव शेडू मैदानाच्या मध्ये नक्कीच फेकलेला आहे गोलंदाज तेजसना सुरुवातीला पहिलाच. अजून सुद्धा मैदानाच्या मध्ये भरपूर बॉलची फेकी टाकायची आहे आणि त्याच पद्धतीने बॅटिंग देखील केली जाईल. गली पॉइंट प्रॉपर थर्डमॅन इथे टच केलं दिशा दाखवली फिल्डर मेहनतीने. मात्र संघासाठी यावेळेला भरपूर चांगल्या टच मध्ये रन्स अडवत आहेत आणि या बॉल्स वरती फक्त 2च धाबा मात्र इथे मिळाल्या जातील. 2 धाबा आल्यात. इथून फलंदाजी करत असताना जरूर बिनारपाडा संघ मात्र दाफलगावरती खुलासा मोकळ्या हवेमध्ये जाईल. 2 धाबा दाफलगावरती प्राप्त झालेल्या आहेत आणि जरूर अजून सुद्धा मॅच मध्ये मात्र यस जिंकण्यासाठी 40 ची गरज आहे. सुरुवातीला पहिलं पॉवर प्ले आहे आणि या पॉवर प्ले मध्ये मात्र 1-2 तरी मोठा फटका येणं तितकंच महत्वाचा. तेजस तयार बॉलिंग ट्रॅक वरती. इथे टाकलेला बॉल बाउन्स होता कट केलं. थर्डमॅन चतुर चालाकी सिद्ध झाली आणि हातामध्ये भक्कमपणे जाऊन बसलाय हा झेल आणि मैदानाच्या आतमध्ये वाघाची शिकार. पहिला विकेट विजय इथून बॅक टू द डगआउट. आणि शेवटचा कॉल असेल एवे क्रिकेट संघाला की आपण तिकडे अगदी मुख्य व्यासपीठाच्या समोर खेळायचं नाहीये मित्रांनो कारण तिकडे भरपूर बाईक्स पार्क केलेले आहेत. त्यानंतर प्रेक्षक वर्ग देखील तिथे आहेत तर आपण तिथे खेळायचं नाहीये. जर आपल्याला खेळायचं असेल तर बाजूला भरपूर जागा आहे मित्रांनो तिकडे आपण जा. आणि निश्चित हा तो झेल पूर्णपणे पाहायला गेले तर बॅटची कडा होती आणि शतरक्षकांना अगोदर बॉलचा अंदाज घेतला जंप मारली आणि त्या जंप मध्ये मात्र यश मिळालं. पहिला विकेट गमावलेला फलंदाजी करत असताना बिनारपाडा टीमना दाफलगावरती 2 असताना. आणि थोडासा पुढे एकदा बिनारपाडा टीमचा माध्यमातून तेजसला पाठवले बॅटिंग करण्यासाठी आणि यस बॉलिंग देखील करत असताना तेजसच आपल्याला पाहायला मिळतील. तेजस टू तेजस असं समीकरण आपण पाहू शकता. ऑन स्क्रीन वरती प्रचंड गतीचा टाकलेला चेंडू यस अँगल मध्ये बॉल फेस झाला आणि स्वतःच्या फॉलो वरती बॉल मात्र आतमध्ये ढकलला जातो अडवला जातो. यस या चेंडूवरती कोणत्या प्रकारची रन्स खर्च केली नाहीये. स्वप्न मैदानाच्या आतमध्ये रंगवायची आहेत बिनारपाडा टीमला परंतु समोरच्याही संघामध्ये मात्र मेहनतीचं रक्त भरलेलं आहे आणि म्हणूनच तर आम्ही सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये ही रजनी क्रिकेटची स्पर्धा खेळतोय आणि यस तेजस दमदार टप्प्यामध्ये गोलंदाजी टाकतोय. इथे टाकलेला हा चेंडू पुन्हा एकदा प्रचंड गती होती कुठेतरी पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता या वेळेला फलंदाज तेजसना शक्य झालं नाही. वारंवार मैदानाच्या मध्ये मात्र आपण सर्वजण पाहू शकता आहोत काय कमालीची गोलंदाजी काय डिफेंड लेवलचं टच इथे दाखवलं जात आहे आणि याच पद्धतीने डिफेंड राहिला तर मॅच हळूहळू हातामधनं निसटली जाईल कदाचित. इथून पाहायला गेले तर बिनारपाडा टीमच्या माध्यमातून 2 धाबा 1 विकेट मैदानाच्या मध्ये पहिलं पॉवर प्ले मात्र आता समाप्तीच्या मूड मध्ये इंटर होईल कारण शेवटच्या बॉलची फेकी शिल्लक राहिलेली आणि शेवट कसा होईल बॅटिंग करणाऱ्या टीम साठी. इथे टाकलेला बॉल पूर्णपणे टच केला कव्हर पॉइंटच्या डोक्यावरनं हा बॉल उडवला जातोय आणि दाखल झाला पार्किंग लॉट झोन मध्ये. येतो या चेंडूवरती 4 धाबा साठी हा चौकार.
या आकड्यावरती आणि जिंकण्यासाठी थेट 3 षटक 18 बॉल आणि 36 धावांची गरज इथून बिनारपाडा टीमला. 6 धावा 1 विकेट या धावफलकावरती इथे लागलेला आहे आणि जरूर मैदानाच्या मध्ये पहिलं षटक संपलंय आणि मॅच मध्ये थेट अजून सुद्धा भरपूर रनची गरज. 3 षटक 18 चेंडू आणि थेट पाहायला गेले तर 36 रन्स आपण पाहू शकता. हा सामना जिंकण्यासाठी समीकरणामध्ये अगदी निश्चित आपण पाहाल बिनारपाडा टीमला. चला टीम मीटिंग करायची नाहीये. गोलंदाजी करणाऱ्या संघाला विनंती असेल अंबिवशी संघ आपण स्पीडअप द्याचा मित्रांनो, कारण वेळ तितकाच महत्वाचा आहे. अजून आपल्याला भरपूर सामने पाहायचे आहेत आणि निश्चितपणाने पाहायला गेले तर पहिल्या षटकामध्ये अखेरीस फक्त 6 धावा ऍड झाल्यात. आता सामन्यामध्ये भरपूर अंतर कापायचं आहे जिंकण्यासाठी थेट बिनारपाडा टीमला. 18 चेंडू आणि थेट 36 धावा. नंबर 2 चा षटक इथून रेडी झालाय. बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहू शकता मयूर नावाचा गोलंदाज इथून तयार झाला बॉलिंग ट्रॅक वरती. पहिला चेंडू होता. पहिला चेंडू वरती मात्र हलकासा टच केला. बॅकवर्ड स्वेरिक 38 सर्कलच्या आतमध्ये फिल्डर आहेत आणि या चेंडू वरती फक्त आणि फक्त एकच सिंगल मात्र घेतली जाते. एक धाव तितक्याच महत्वाची आहे, पण तो कुठेतरी अगदी 42 धावांचा पाठलाग करायचा आहे. त्यामुळे आता डाबाला थोडंसं बडवायचं असेल फलंदाजी करत असताना बिनारपाडा टीमला, तर इथून थांबून खेळणं तितकंच महत्वाचं. स्ट्राइक थोडीशी चेंज. तेजस इथून मैदानाच्या मध्ये यस साकरेला फलंदाजी करेल. इथे टाकलेला हा चेंडू मागे सरकून गॅप मध्ये उडवलाय आणि यस गॅप मध्ये वसूल देखील केला. या चेंडू वरती 4 धावा मिळणारा हा चौकार कशासाठी पाठवलं तर यासाठी, आणि 42 धावांचं चेसिंग करायचं आहे, थांबून चालणार नाही. आवाज दमदार आणि काम मात्र इथून डेफिनेटली 25 केले जाईल. 4 धावेचा टोला आणि बरोबर आता धावफलकावरती 11 1 विकेट. पाहू शकताय अगदी ज्या कोणी व्यक्तिमत्वाचे असेल त्यासाठी ही सूचना असेल मित्रांनो. ती बाईक ती गाडी आपण बाजूला घ्यायची आहे, कारण अगदी भरपूर प्रवास देखील अगदी या रोडच्या माध्यमातून केला जातोय. तर कोणत्याही अगदी गाडीला कोणत्या प्रकारचा अडथळा निर्माण होऊ नये ही आपण दक्षता घ्यायची आहे. आणि ती गाडी ती वॅगनर आपण थोडीशी साईडला घ्यायची आहे. आणि या बघता बघता या षटकावरती 1 सिंगल स्पीडअप द्यायचे पंच आणि या षटकावरती 1 टोटल वरती 12 धावा ऍड झाल्यात. दुसरं षटक आपण मैदानाच्या मध्ये प्रगती पथावरती पाहू शकताय. मयूर बॉलिंग करतोय. या षटकावरती काय करेल? रनआउटची विकेट येऊ शकेल का? नाही आहे. बघता बघता मैदानाच्या मध्ये हाना 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 आणि बघता बघता कॉलिंग मात्र शेवटला अगदी चांगलं ठरला. नकार दिला फलंदाजांनी. या षटकावरती डॉट बॉल. एक रन्स फार महत्व देते या मॅच मध्ये. जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकला जात नाही तोपर्यंत मात्र शेवटच्या श्वासापर्यंत सामना संपणार नाही. या 6 बॉलचा पण पाल प्रचंड गती. काय गतीमध्ये गोलंदाजी करतोय हा गोलंदाज मयूर. हा अँगल तुमच्या समवेत जोडला जाईल. काय टप्पा होता आणि काय प्रचंड गती होती हे मात्र नक्कीच आपण पाहू शकत आहोत. जबरदस्त टप्पा. यस फलंदाजाला मिस केलाय आणि या एक्झॅक्ट डॉट बॉलची फेकी मात्र मैदानाच्या मध्ये घडली. हा चेंडू पुन्हा एकदा चांगला ठरेल आणि या बघता बघता या षटकामध्ये मात्र भरपूर कमबॅक झालाय. आल्यात फक्त 6 धावा. पहिल्या षटकामध्ये 6. आता टोटल धावफलकावरती फलंदाजी करत असताना बिनारपाडा टीम
सध्या तरी एका विकेटच्या मोबदल्यामध्ये 12 या धाफलकावरती पोहोचली आहे आणि सामन्यामध्ये आता थेट 12 बॉल्स 30 धावा जिंकण्यासाठी बिनारपाडा टीमला हे समीकरण. आपल्या समोर दाखवले जात आहेत अगदी दमदार दर्जाचे प्रेक्षक वर्ग. उत्सुकतेने पाहायला गेले तरी स्पर्धा ही रजनी पाहण्यासाठी आलेले प्रेक्षक वर्ग आपण पाहू शकताय आणि त्या प्रेक्षक वर्गांचं मात्र नक्कीच या रात्रीमध्ये अगदी भव्य दर्जाचं स्वागत असेल. आणि निश्चित आपण पाहू शकता आता समीकरण फार लांबवरती ठरलंय. प्रति षटका मागे आता सरासरी पाहायला गेलं तर नक्कीच 15-15 ची गाठायची आहे बॅटिंग करत असताना बिनारपाडा टीमला. कारण बॉल्स आता फक्त 12 आहेत आणि 12 बॉल्स मध्ये 30 धावा इथून चेस करायच्या आहेत. आणि स्पर्धेचा मुख्य तर डिसिजन आपण पाहू शकता कंपल्सरी चेसिंग हा निर्णय आहे. त्यामुळे कंपल्सरी आता 12 षटू मध्ये 30 येणं महत्वाच्या. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज तयार झालीत. इथून तिसऱ्या षटकामध्ये सध्या तरी दिनेश सज्ज झालीत बॉलिंग ट्रॅक वरती. पहिलाच बॉल वरती अगदी पाहायला गेले तर पॉवरफुल फटका खेचलाय. टायमिंग प्रॉपर झालाय आणि बॉल आता हवाई सफरामध्ये निघून गेलाय लॉंगर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावांसाठी तेजस हा सामना कधी कोणाच्या बाजूने जाईल हे मात्र नक्कीच आता तुम्हाला सर्वांना पाहायला मिळत आहे. सुरुवातीला पारड बक्कम होत सध्या तरी आंबेशू टीमचा पडतो आता पारड थोडस बक्कम केलं जाईल यस बिनारपाडा टीमचा. आणि जरूर 3 बॉल 3 षटकार आले तर अगदी आदरणीय दिनेशजी जामदरे अगदी जमदरे यांच्या माध्यमातून 2000चं कॅश प्राइज इथे लावलेलं आहे. परंतु षटकार आला नाहीये या संडूवरती. रन्स घेण्याचा प्रयत्न आणि बघता बघता थेट 1 रन्स आणि 1 विकेट सॅक्रिफाइस केली जाईल. डिझाईन आपण नक्कीच अनेकदा ऐकलेलं आहे. अगदी नक्कीच लाख गेले तरी चालेल परंतु लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे. आणि मैदानाच्या मध्ये आपण पाहाल या सामन्याचा पोशिंदा सध्या तरी उमेदीने खेळतोय तेजस मात्र उमेद सिद्ध करतोय. 2 षटकार त्यांनी ठोकलेत आणि जरूर त्याची विकेट स्ट्राईक लाईन महत्वाची होती आणि ती विकेट आता स्ट्राईक ला एंटर झालेली आहे. आता सगळीला थेट आपण पाहू शकताय मॅच थोडेसा वेगळ्या मोड मध्ये पाहायला मिळते आणि इन ऍक्शन ची लढत देखील दमदार. SP11 वांगणी टीमने टॉस जिंकून फिल्डिंग घेतलेली आणि मैदानाच्या आतमध्ये हो काय घडलंय. फलंदाज इथून बाद झालाय. तेजस विकेट डिझाईन जरूर आता मैदानाच्या आतमध्ये पाहायला गेलं तर वेगळ्या शैलीचा क्रिकेट
अगदी आपण पाहिला पिंपलोलीवाडीचं मैदान आणि या मैदानामध्ये चाललेली लढत आणि हा विकेट मात्र नक्कीच आपण सर्वजण महसूस करतायत, कारण जी शेवटची उमेद होती ती देखील आता बाद झालेली आहे. तेजस कुठेतरी पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न राहिला आणि विकेट किपरने लगेच बॉलला पकडून थेट विकेट किपरिंग केली आणि या थेट 25 वरती तिसरा फलंदाज बाद. आता 8 बॉल आणि 17 धाब्यांची गरज इथून जिंकण्यासाठी बिनारपाडा टीमला. आंबेशिव की बिनारपाडा हे पाहायचं आहे आणि मैदानाच्या मध्ये आता नवीन फलंदाज मात्र बॅटिंग करतायत. गणेशला आपण पाहाल मैदानाच्या सध्या तरी फलंदाजी करत असताना 8 बॉल आहेत, 17 धावा आहेत. एखादा षटकार आला तर मॅच मध्ये थोडासा खतरा येईल आणि यस प्रॉपर खेचून मारलेला फटका लागूनला जबरदस्त मेहनत जिद्द दाखवलेली आहे. आज उमेद वेगळ्यात पडतो, यावेळेला नशीब बदलतात. बॉल कुठे जातोय यस बॅकवर्ड्स वर लेग. अक्षरशः मैदानाच्या आतमध्ये पाहायला गेले तर मेहनतीचं क्रिकेट आणि याच मेहनतीचं फळ देखील मिळेल, कारण या शेड्यूलवरती आता आपण पाहाल अखेरीस मात्र निश्चितपणाने 3 धाबा मात्र घेतलेल्या आहेत. काय घडलंय आणि काय चाललंय या सामन्यामध्ये, कारण एक क्षण मात्र तुम्हाला सांगून जातो की या सामन्यामध्ये मात्र आंबेशिव संघ थोडासा चांगला परफॉर्मन्स पडतो. आता हा क्षण सांगून जाईल की प्रयत्न, मेहनत आणि जी स्वप्न आहेत ती साकारणं इथून नक्कीच सोडणार नाही आहे मैदानाच्या मध्ये सध्या तरी बिनारपाडा संघ, कारण शेवटच्या क्षणापर्यंत लढावं लागेल, झुंजावं लागेल. त्यानंतर मात्र नक्कीच यशाची पायरी ही मात्र नक्कीच मिळेल आणि त्याच यशाच्या पायरीचा सिग्नल येतो की काय शक्य नाहीये. परफेक्ट लेंथ बदलली आणि परिवर्तन आंबेशिव टीमला मिळाली अजून एक सफलता. विकेट डीजे. आंबेशिव संघ स्पीडअप द्यायचा आहे, फिल्डिंग लगेच फैलावायची आहे, कारण वेळ तितकाच महत्वाचा आहे. जवळपास पाहिले तर भरपूर उशीर होत चाललेला मित्रांनो. अगदी आपल्याला मॅचेस अजून भरपूर कव्हर करायचे आहेत आणि या निश्चित 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 14 ची गरज. आंबेशिव संघ मात्र डिफेंड करील 6 बॉल मध्ये 14 धावा आणि बिनारपाडा क्रिकेट संघ 6 चेंडू मध्ये 14 धावा मात्र चेसिंग करत असताना पाहायला मिळणाऱ्या आणि पुढची लढत आपण फार दमदार पाहू शकाल. एका साइडनं मयूर ग्रुप बदलापूर संघ टॉस परास्त होऊन बॅटिंग करेल आणि या टॉस जिंकून SP11 वांगणी संघ मात्र फिल्डिंग करत असताना पाहायला मिळणाऱ्या आणि चालू मॅच मात्र फार रंगामध्ये दाखल झालेली आहे. 6 चेंडू 14 धाबा, 1-1 रन्स आणि 1-1 चेंडू फार महत्वाचा या सामन्यामध्ये. सतत तरी गोलंदाजी करणाऱ्या आंबेशिव क्रिकेट संघाला आणि इथून इंटर झाला बॉलिंग शाखवरती गोलंदाज जरूर नरेश हा गोलंदाज मैदानात गोलंदाजी करतोय. नरेश मात्र मैदानाच्या मध्ये बॉलिंग अटॅक मध्ये बॉलिंग टाकत असताना आपण पाहू शकता. सामना महत्वाचा आहे, जिंकेल तो मात्र पुढील सहभाग नोंदवेल आणि परास्त होईल तो मात्र नॉकआउटच्या माध्यमातून थेट स्पर्धा सोडून जाईल, बाहेर पडेल. पहिला बॉल मिड स्टिक वरती टाकला होता, हलकासा फ्लिक केला जात आहे. मिड ऑफला फिल्डर येत आहेत, मेहनतीने बॉलला अडवलं जात आहे. या चेंडूवरती कॉलिंग चांगले दाखवलं जाईल. एक्झॅक्ट 2 रन्स या चेंडूवरती प्राप्त केलेले आहेत. 2 धावा मिळतील, या 2 धावा तितक्याच महत्वाच्या आहेत, परंतु सामन्यामध्ये अजून सुद्धा अगदी संघर्ष करायचा आहे. अगदी बॅटिंग करत असताना बिनारपाडा टीमला 5 चेंडू 12 धावा, कदाचित 2 चेंडूवरती देखील सामना फिनिश होऊ शकतोय आणि कदाचित हा सामना शेवटच्या श्वासापर्यंत देखील जाऊ शकतोय, अर्थात शेवटच्या बॉल पर्यंत देखील जाऊ शकतोय. त्यामुळे काय घडेल हे मात्र आता तुम्हाला सर्वांना सांगण्यासाठी एक येणारी वेळ मात्र नक्कीच महत्वाची राहील. 5 बॉल 12 फिल्डिंग मध्ये आता थेट
अगदी परिवर्तन केलं जातं आंबेशू क्रिकेट संघाच्या माध्यमातून. 5 चेंडू 12 धाबा. रात्रीची ही स्पर्धा आणि रात्रीमध्ये मात्र पाहायला गेलं तर नक्कीच ही वेगळीच ऊर्जा ही लढत आपल्याला पाहायला मिळते. इथे टाकलेला बॉल हवे 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 मध्ये आसमानी टोला उडन खटोला येतोय या चेंडूवरती षटकार. ची गरज दाफल का पडते. आता ऍड झाल्या 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये इथून 36 आणि सामन्यामध्ये आता वेगळीच शैली हाय व्होल्टेज मॅच आपल्याला पाहायला मिळते. आणि जरूर जर एक षटकार आला तर आदरणीय दिनेशजी जमदरी यांच्या माध्यमातून अगदी 1000चं कॅश प्राइज लावलेलं आहे. आणि षटकार येईल का, कारण उमेद शिल्लक करणारा एक षटकार आपण पाहिलेला. अजून 4 बॉल 6 ची गरज. सिंगल जरी आली डबल जरी आली तरी सुद्धा मॅच मात्र जाऊ शकेल ती म्हणजे नक्कीच बिनारपाडा क्रिकेट संघाकडे. आणि तू डेफिनेटली जर दबाव बनवायचा असेल तर कन्फर्म 2 डॉट बॉल किंवा एखादी विकेट येणं महत्वाचे या सामन्यामध्ये आंबेशू टीम साठी. काय घडेल फिल्डिंग मध्ये क्लोजिंग मामला आपल्याला पाहायला मिळतोय. थेट पापिनगिरीच्या समोर मिड ऑफला हा एक फिल्डर मात्र इथे तैनात केला जातोय. सूरजदार लढत काळजाची ठोकी मात्र प्रत्येकाच्या आता नक्कीच दासदुशी मध्ये गेलेले पाहायला मिळत आहेत. आणि एक नामांकित दर्जाची मॅच आपल्याला पाहायला मिळते. सुंदर लढत आपल्याला पाहायला मिळते. हा चेंडू परफेक्ट यॉर्कर परफेक्ट डेफिनेटली वाईड यॉर्कर बॉल मात्र मैदानाच्या मध्ये फेस केला. या चेंडूवरती कोणत्या प्रकारची धाव खर्च होत नाहीये. आणि यस सामना आता 3 बॉल 6. तीन चेंडू 6 धाबा. सामन्यामध्ये काय होईल हा देखील चेंडू दमदार. प्रेशर 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 मैदानाच्या मध्ये पाहायला मिळत आहे. 4 बॉल 6 होत्या मैदानाच्या मध्ये. आता पाहायला गेलं तर 2 बॉल डॉट टाकलेत आणि आता 2 चेंडू 6 ची गरज. मंजिल मैदानाच्या मध्ये मात्र भरपूर चांगली घ्यायची आहे, परंतु ती मंजिल पाहण्यासाठी किती मेहनत इथे घ्यावी लागते ते मात्र आता नक्कीच आपल्याला पाहायला मिळत आहे. एक क्षण कुठेतरी आता थोडासा बदलला जाईल. 2 बॉल 6 मॅच आता रंगतदार झालेली आहे. नरेश इथून यशस्वी होतील की फलंदाज पाहायचा. एका साइडला आंबेशू गावाचा प्रश्न, एका साइडला पाहिलं तर बिनारपाडा क्रिकेट संघाचा प्रश्न. यस काय होईल या मॅच मध्ये. हाय व्होल्टेज लढत आपल्याला पाहायला मिळते. जरूर प्रयत्न तर दोन्ही संघ करतायत, परंतु यश एकाच संघाला मिळेल. कंपल्सरी 2 बॉल 6 होणं महत्वाचं असेल, कारण स्पर्धेचा नियम कंपल्सरी चेंज. फुल टॉस आणि दाखल 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 लॉगॉनच्या बाहेर. मॅच फिनिश सेलिब्रेशन. टीम बिनारपाडा क्रिकेट संघ आणि पराभवाच्या छायेत आंबेशू
सेट व्यासपीठावरती आणि इथे दिला जाईल मॅन मॅचचा हा गोल्ड मेडल। आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं मयूर ग्रुप बदलापूर संघ बॅटिंग करत असताना आणि थेट पाहायला गेले तर टॉस जिंकून SP11 मागणी संघ मात्र मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत असताना आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार इथे देखील दिला जाईल। आपण पाहिलं गुरु ठरलेत या मॅचचे मॅन ऑफ द मॅच आणि या स्पर्धेची ओळखपत्र म्हणून हा गोल्ड मेडल मात्र